नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल म्हणजेच 8 ऑक्टोबर 2022 रोजी जो ग्रुप बीचा पेपर झाला त्या पेपरमधल्या पॉलिटीच्या प्रश्नांचे उत्तरं आणि विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याची विश्लेषणं तुमच्या एखाद्या बुकमध्ये नक्की नोट करून ठेवा. प्रश्न क्रमांक 1. भारतात संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका रिकामी जागाद्वारे आयोजित केल्या जातात आणि ऑप्शन्स आहेत राष्ट्रपती, राज्य निवडणूक आयोग, राज्यपाल आणि भारताचा निर्वाचन आयोग. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भारताचा निर्वाचन आयोग. आपल्याला हे माहिती आहे की संसद आणि राज्य विधानसभा यांच्या निवडणुका भारताचा निर्वाचन आयोग घेतात आणि पंचायती राज आणि नगरपालिका यांच्या निवडणुका हा राज्य निवडणूक आयोग घेतात. म्हणून यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. एक ऑप्शनमध्ये कन्फ्यूज होण्यासारखी ही गोष्ट आहे की राज्य निवडणूक आयोग, त्यांनी ऑप्शन देताना राज्य निवडणूक आयोग असा ऑप्शन दिला आहे आणि भारताचा निर्वाचन आयोग असा ऑप्शन दिला आहे. तर निवडणूक आणि निर्वाचन यामध्ये खूप जणांचं कन्फ्युजन होऊ शकतं, पण निवडणूक आणि निर्वाचन हे दोन्ही पण निवडणूकसाठीच वापरण्यात येणारे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 2. प्रत्येक राज्याला महाधिवक्ता असावा असे कोणत्या कलमात नमूद केले आहेत? आणि आपले ऑप्शन आहे कलम 194, कलम 177, कलम 197 आणि कलम 165. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कलम 165. आपलं जे कलम 163 आहे ते राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असावे हे दर्शवते. कलम 164 मंत्र्यांबाबत तरतुदी दर्शवते आणि कलम 165 हा महाधिवक्ता म्हणजे हा राज्याचा महाधिवक्ता दर्शवते. त्याचनुसार जे कलम 165 आहे राज्याचा महाधिवक्ता आपण बघितलं. कलम 177 राज्य विधिमंडळाची गृहे व समिती या संदर्भात महाधिवक्त्यांचे अधिकार म्हणजे इन शॉर्ट महाधिवक्त्यांचे अधिकार काय आहेत ते कलम 177 दर्शवते. आणि कलम 194 महाधिवक्त्याचे अधिकार, विशेषाधिकार आणि कायदेशीर संरक्षण दर्शवते. प्रश्न क्रमांक 3. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्री यांची कर्तव्ये स्पष्ट केली आहेत? हा प्रश्नसुद्धा तेवढ्याच व्यवस्थितपणे रीड करावा लागतो कारण त्यांनी मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये, मुख्यमंत्र्यांनी काय सल्ला द्यावा राज्यपालाला हे न विचारता मुख्यमंत्र्यांची काय कर्तव्ये आहेत हे विचारलं आहे. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलम 167 हे आपल्याला मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये दर्शवितात. आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पण काही कलमे बघितली आहेत आणि आता आपण यामध्ये सुद्धा काही बघणार आहोत. तेच कॉमन एक कलम 166 राज्य सरकारचे कामकाज चालवणे, त्यानंतर एक कलम 163 राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असणे. आता कन्फ्यूज आपण इथे होऊ शकतो की कलम 163 मध्ये हे म्हटलं आहे की राज्यपालाला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असावे. म्हणजे राज्यपालाला सल्ला कोण देणार तर एक मंत्रिमंडळ जे मुख्यमंत्र्यांच्या अंडर, मुख्यमंत्री आणि एक मंत्रिमंडळ असणार ते. आणि मुख्यमंत्र्यांची जी कर्तव्य आहे ती कलम 167 मध्ये नमूद केलेली आहेत. प्रश्न क्रमांक 4. 73व्या संविधान संशोधन अधिनियम 1993 अनुसार ग्रामपंचायतींना देण्यात आलेल्या नवीन जबाबदाऱ्या. आणि आपली विधाने आहेत विधान अ भूमिसुधार कायदा लागू करणे, विधान ब वनोद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे, विधान क तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि विधान ड गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. आता या प्रश्नामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही प्रश्न वाचता कसा. आपल्याला प्रश्न असा दिला आहे की वरीलपैकी कोणते वाक्य किंवा कोणते विधान बरोबर नाही म्हणजे आपल्याला चुकीचे विधान ओळखायचं आहे. आणि आपल्याकडे जे 4 विधान आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं विधान म्हणजे वनोद्योग, लघु व कुटीर उद्योगांचा विकास करणे म्हणजे विधान ब आणि विधान क हे 2 महत्त्वाचे विधान आहेत. म्हणजे हे जसेच्या तसे त्या जबाबदाऱ्यांमध्ये दिलेले आहेत. मग कन्फ्युजन होणार ए आणि डी मध्ये. ठीक आहे, तर ए आणि डी मध्ये ए म्हटलं आहे की भूमिसुधार कायदा लागू करणे, हे आपण एक 50-50 कन्सिडर करू शकतो की हे मे बी उत्तर असू शकते. आणि विधान ड आहे की गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे. तर हे जे गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे हे जे विधान आहे हे कन्फर्म आहे की हे रॉंग आहे. म्हणजे आपण वरील ए बी सी हे बरोबर आहे असं कन्सिडर करू शकतो आणि विधान ड चूक आहे असं कन्सिडर करू शकतो. म्हणून याचं उत्तर आहे फक्त ड बरोबर नाही, म्हणजे विधान ड चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 5. ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा. आता अचूक म्हटलं आहे
म्हणजे बरोबर वाक्यांचा समूह बनवायचा आहे. ठीक आहे. आपलं विधान अ आहे की गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा तयार होते. विधान ब आहे की 18 वर्षे पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो. विधान क आहे की ग्रामसभेला निवडणूक असते. आणि विधान ड आहे की ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद असतात. या प्रश्नामध्ये आपल्याला 4 विधान दिलेली आहेत आणि त्या 4 विधानामध्ये जे विधान क आहे की ग्रामसभेला निवडणूक असते हे स्ट्रॉंगली रॉंग आहे. आपल्याला माहिती आहे की ग्रामसभेला निवडणूक नसते. म्हणून आपण जर असा पर्याय शोधला की ज्यामध्ये क नाही आहे तर असा आपल्याला एकच पर्याय मिळतो. कारण म्हणजे 1, 2 आणि 4 या तिन्हीमध्ये सी येणार. फक्त पर्याय 3 जो आहे ज्यामध्ये अ, ब आणि ड बरोबर आहे त्यामध्येच फक्त क नाही आहे. म्हणून आपण तो पर्याय सिलेक्ट करणार. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण जेव्हा प्रश्न वाचतो ना, प्रश्नाच्या आधी बघून घ्यायचं की पर्याय काय आहेत. म्हणजे आपल्याला काय काय कॅन्सल करायचे आहेत, किती ऑप्शन कॅन्सल करायचे हे कळतं. प्रश्न क्रमांक 6. राज्यपाल पदाच्या कालावधीबाबत खालीलपैकी कोणती कथने बरोबर आहेत? आणि विधान अ. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतो. विधान ब. राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. विधान क. राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षांसाठी असते. आणि विधान ड. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सर्व विधाने बरोबर आहेत. सर्व विधाने बरोबर आहेत. आपल्याला एक विधान क आहे ज्यामध्ये कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत. ते विधान आहे की राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षांसाठी असते. यामध्ये कन्फ्युजन होऊ शकते, पण तरी ते विधानसुद्धा बरोबर आहे. कारण मोस्ट ऑफ दी केसेसमध्ये असं होतं की दुसरा राज्यपाल आपण जेव्हा नेमतो तेव्हा आधीचा राज्यपाल हा आपलं पद सोडत नाही. जेव्हा दुसरा राज्यपाल स्वतःचं पद ग्रहण करेपर्यंत जो आधीचा राज्यपाल असतो तो त्या पदावर बसलेला असतो. म्हणून एक जनरल आपण 5 वर्षांचा कालावधी राज्यपालाचा पकडतो. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती समिती पंचायत राज संबंधित नाही? आणि आपले पर्याय आहेत 1. अशोक मेहता समिती, 2. राज्य मन्नार समिती, 3. थंगन समिती आणि 4. LM सिंघवी समिती. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. राज्य मन्नार समिती. राज्य मन्नार समिती ही पंचायत राज संबंधी नाही. तर राज्य मन्नार समिती ही केंद्र राज्य संबंधावर आधारित, म्हणजे केंद्र राज्य संबंधासाठी बनवलेली समिती आहे, जी तमिळनाडू सरकारने 1969 मध्ये बनवली होती आणि त्यांनी त्यांचा अहवाल 1971 मध्ये सबमिट केला होता. प्रश्न क्रमांक 8. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे खालीलपैकी कोण सदस्य होते? आणि ऑप्शन्स आहेत 1. वल्लभभाई पटेल, 2. जवाहरलाल नेहरू, 3. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि 4. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे मसुदा समितीचे सदस्य होते. मसुदा समितीचे अध्यक्ष BR आंबेडकर होते आणि त्यांच्यासोबतच मसुदा समितीचे जे सदस्य होते त्यांचे नावं आहेत N. गोपालस्वामी अय्यंगार, KM मुन्शी, सईद मोहम्मद सादुल्ला, N. माधवराव आणि TT कृष्णमाचारी. ह्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा, कारण आता त्यांनी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर विचारलंय. नेक्स्ट टाइम ते अदर कोणते सदस्य किंवा अध्यक्षसुद्धा विचारू शकतात. म्हणून या सगळ्या सदस्यांची नावं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9. राज्य लोकसेवा आयोगाबाबत कोणता किंवा कोणती विधाने बरोबर नाहीत? आणि आपली विधाने आहेत 1. भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते कलम 323 मध्ये तरतूद आहे कशाची? तर राज्य लोकसेवा आयोगाची. त्यानंतर विधान ब आहे की हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते. विधान क आहे की या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करीत असते. आणि विधान ड आहे की आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात. आपण एकदा पूर्ण विधाने व्यवस्थित वाचू. विधान अ आहे की भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते कलम 323 मध्ये याची तरतूद आहे. आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण राज्यघटनेमधल्या सगळ्या कलम काही आपण पाठ करत बसत नाही. म्हणून जेव्हा असे प्रश्न येतात की जे आपल्याला पाठ करणं अपेक्षित नसतात त्या विधानाला हो म्हणायचं, म्हणजे ते विधान बरोबर आहे असं कन्सिडर करायचं. आता आपण जर हे कन्सिडर केलं की ए विधान बरोबर आहे तर आपल्या पर्यायमधले फर्स्ट आणि सेकंड पर्याय गायब होतात, कारण म्हटलंय की बरोबर नाहीत. चुकीचे विधान शोधायचे आहे. अ बरोबर आहे म्हणजे अ आणि 2 हे पर्यायमधून गायब होणार. आता विचार आपण फक्त 3 आणि 4चा करणार आहे. 3 आणि 4 मध्ये ब कॉमन आहे म्हणजे ब 100% चुकीचा असणार. म्हणजे आता आपल्याला डिसाईड करायचं आहे सी आणि डी मध्ये. आपला सी पर्याय आहे
म्हणजे आपलं सी विधान आहे की या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करीत असते आणि ड म्हणतो की राज्य शासन करतो. तर आपल्याला माहीत आहे की राज्य लोकसेवा आयोग आहे, म्हणजे त्यांच्या निवडणुका ज्या आहेत ते राज्यपाल करतात आणि राज्यपाल हे केंद्र शासनाअंतर्गत येतात. म्हणून आपण डी सोबत जाऊ आणि म्हणून चुकीचं विधान आहे बी आणि सी. प्रश्न क्रमांक 10. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही? आणि ऑप्शन आहे 1. सरकारचे संसदीय स्वरूप, 2. सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप, 3. कायद्याचे राज्य आणि 4. समवर्ती सूची. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 समवर्ती सूची, जी आपण ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही आहे. समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियन राज्यघटनेकडून घेतलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला कळेल की नेक्स्ट रिव्हिजनचा व्हिडिओ कधी अपलोड केला आहे.